गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोया कृषी कुंभ गडचिरोली 2026 हा प्रोग्राम सुरू आहे। आज आपला दुसऱ्याकडे अहेरी तालुक्यातून आपल्याकडे शेतकरी आले, त्यांच्यासोबत आपले समीर सर आहे। आपण आलेल्या शेतकऱ्यांची आज प्रतिक्रिया जाणून घेऊया। सोबतच त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन आपल्या कामाचे जे त्यांचे उपकरण आहेत ते माहिती घेऊन घेतली आहे। सोबतच जे आपले तंत्रज्ञानिक व्यक्ती आलेले आहे त्यांचे लेक्चर त्यांनी ऐकले, त्याचे आपण अनुभव समीर सर कडून आणि त्यांच्या शेतकऱ्याकडून आपण ऐकून घेऊया। सर नमस्कार। अहेरी तालुक्यातून इथून नंदीगाव व इथलचेरू येथील प्रगतशील शेतकरी या ठिकाणी कोया कृषी कुंभला भेट देण्यासाठी इथे आज उपस्थित आहेत। त्यांनी इथे विविध दालनांना भेटी दिलेली आहेत, तसेच यांत्रिकरण स्टॉल असतील, विविध मान्यवरांचे व्याख्यान जे झाले आहेत त्याचे मार्गदर्शनपर इथे ऐकलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या कृषी कुंभबद्दल त्यांचा अनुभव कशा पद्धतीने राहिलेला आहे। तर मी आपल्यासोबत हरीशजी गावडे आहेत, तर त्यांचा अनुभव कसा आहे ते थोडक्यात सांगतील। नमस्कार सर, मी हरीश गावडे, राहणार नंदीगाव, तहसील अहेरी इथून आलेला कोया कुंभ कृषी गडचिरोली इथं प्रदर्शनामध्ये आलेलो आहोत। तर सर्वप्रथम आमच्या अहेरीवरून जे आमच्या कृषी विभागाची टीम, कृषी विभाग आत्मा अंतर्गत ज्या आमच्या सरांनी जो इथपर्यंत आम्हाला आणण्याचा प्रयत्न केला आणि इथं पूर्ण दाखवण्याचा त्यांचा सल्ला दिला, त्याप्रमाणे आजपर्यंत आलो। पहिलं त्यांना मी धन्यवाद देतो। आणि तसंच या स्टॉलमध्ये इथं पूर्ण बघितलेलं आहे आपला शेतकऱ्याला जो काही वस्तू लागतो आणि सर्वच प्रकारचे इथं स्टॉल लागलेला आहे। आणि सेंद्रिय शेतीबद्दल जो काही अनुभव आम्ही बाहेर घेतलेला आहे तेही पण इथं सर्व प्रकारचे इथं आहेत। तसेच इथं ट्रॅक्टरचं स्टॉल वगैरे लागला आहे, महिंद्रा, स्वराज, आयचर याच्या प्रकारे पूर्ण त्यांच्याकडून माहिती घेतलेलं आहे। तसंच इथं आमच्या इथं प्रमुख पाहुण्याने मार्गदर्शन दिलेलं आहे। तर त्या मार्गदर्शनामध्ये आपला दुधाळ गाय कशी पालायचं आणि मच्छी व्यवसाय कशी बनवायची याबद्दल चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे। एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो। नमस्ते सर। आज आपण या कार्यक्रमात आलायत, आपण नैसर्गिक शेती किंवा जैविक शेती आपण जो प्रकल्प आपण राबवतो आत्मा अंतर्गत आणि कृषी विभागाबद्दल, त्याबद्दल तुम्हाला इथे काही माहिती मिळाली का? त्याबद्दल थोडा स्पष्टता करावी। हा, आम्हाला एकदम माहिती चांगला मिळाली आहे। नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक आणि रासायनिक याच्याबरोबर बहुत फरक आहे। रासायनिकमध्ये वेगळा आहे आणि सेंद्रिय खतमध्ये हा वेगळा आहे। याच्यामध्ये बहुत अलग स्टालमध्ये सांगितलेले आहेत आणि एकदम पूर्ण व्यवस्थित यापुढे रासायनिक सोडून सेंद्रिय खताकडे वळावा सगळे शेतकरी, अशी माझी मते अनुभवी सांगत आहो। आणि सगळे शेतकरी सगळा सेंद्रिय खतकडे वळावा अशी मी 2 शब्द म्हणजे समाप्त करतो। तर आपल्याला इथलं जे संपूर्ण नियोजन आहे ते कशा पद्धतीचं वाटलं सांगा। हॅलो, इथं जो नियोजन केलेलं आहे अति चांगला आणि सुरक्षितपणे आहे। जो स्टॉल वगैरे लागलेला आहेत, आपला जो कोणी शेतकरी ज्याला समजतही नसेल त्या शेतकऱ्याने जरी तिथं स्टॉलमध्ये गेलं तरी नाही का त्यांना पूर्ण माहिती देत आहे। आणि जसं यंत्रीकरण आहे याच्याबद्दलही चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन देत आहे। आणि सेंद्रिय शेतीबद्दल म्हणत असेल तर सेंद्रिय शेतीबद्दल तर रासायनिक सोडून सेंद्रिय शेतीकडे वळावं असं सर्वांतून मिळून आल्या आणि सगळ्या तुमच्यापासून दुसऱ्या शेतकऱ्यांनी ही प्रेरणा मिळेल की त्यांनी समोर सेंद्रिय शेतीकडे कसं गेलं पाहिजे। याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार, खूप धन्यवाद।